नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत होत आहे आणि आपल्या सर्वांना आनंद आहे की नागपूरचा बालेकिल्ला सर करून आज गडकरी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं इलेक्शन संपलेलं आहे। 100% चांगल्या मताधिक्याने गडकरी साहेब नागपूरमधून निवडून येणार आहेत। ही काळ्या दगडावरची रेख आहे। जोरदार टाळ्यांनी आपल्याला गडकरी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आपण पाहताय गडकरी साहेब जो या ठिकाणी लोकांमध्ये उत्साह आहे, लोकांमध्ये मनापासून तुषार राठोड यांनी केलेल्या कामाची पावती, प्रताप चिखलीकर यांनी केलेली मेहनत आणि आपल्या सर्वांचं सहकार्य आशीर्वादाने या भागात जी काही सार्वजनिक कामं झालेली आहेत। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। त्याची प्रचंड ऊर्जा, लोकांमध्ये उत्साह आहे। येणारं सरकार मोदी साहेबांचंच असलं पाहिजे, ही भूमिका आज सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आहे आणि 26 तारखेपर्यंत सुद्धा लोक वाट पाहायला तयार, उद्या मतदान झालं तर उद्या करायला तयार आहे। एवढी तयारी आज सर्व लोकांच्या मनामध्ये घर करून बसली आहे। इस बार 400 पार और मोदी सरकार तीसरी बार ही भूमिका घेऊन आज मुखेड मधला नांदेड लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक आमचा सहकारी काम करत आहे। मला आज उल्लेख केला पाहिजे, आमचे या भागातले सहकारी भाऊसाहेब मंडलापूरकर यांचा उल्लेख मला मुद्दाम केला पाहिजे। या भागातल्या धनगर हटकर समाजामध्ये काम करणारा या ठिकाणचा नेता आज आमच्यामध्ये नाही आहे आणि त्यांना मी विनम्रपणे आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो। पण त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे बंधू गणपतरावजी मंडलापूरकर, भाऊ पाटील कुंद्राळकर, समस्त हटकर धनगर समाजाला सुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांनी मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि काल ते भाजपमध्ये सामील झाले। हा भाजपला ताकद देणारा, आगामी काळामध्ये भाजपची शक्ती वाढवणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे। मित्र, मला मुद्दाम याचा उल्लेख केला पाहिजे। त्याचबरोबर अनेक सहकारी मित्रांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला। मला खात्री आहे की त्यांच्या येण्याने निश्चितच या भागाला ताकद मिळणार आहे। बावनकुळे साहेबांनी मोदी साहेबांचा संकल्प जो आहे, जो जाहीरनामा व्यक्त केलेला आहे, मोदीजींची गॅरंटी ज्या जाहीरनाम्याला आहे त्याचा सविस्तर अहवाल या ठिकाणी दिलेला आहे। मला 2 गोष्टींवर या ठिकाणी लक्ष निश्चित केंद्रित केलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय जो आहे तो मराठा आरक्षणाचा विषय आहे आणि त्यावर माझं भाष्य मी नक्की करणार आहे। मित्रहो, आपल्याला मुद्दाम आभार मानले पाहिजेत एकनाथ शिंदे साहेबांचे, अजितदादांचे, देवेंद्रजींचे की ज्यांनी प्रयत्नातून मराठा समाजाला 10% आरक्षणाचा कायदा केला आणि तो राज्यामध्ये आज लागू झालेला आहे। मी यासाठी खुलासा करतो, बऱ्याच गावामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये गैरसमज निर्माण झालेले आहेत आणि म्हणून ते दूर करायचे असतील तर स्पष्ट बोललं पाहिजे, वस्तुस्थिती सांगितली पाहिजे, तरुण मित्रांना कळलं पाहिजे काय झालंय। मला सांगितलं पाहिजे कायदा झाला, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये ज्या काही त्रुटी आपल्याला दिसल्या, ज्या चुकीच्या होत्या, आपलं म्हणणं की नाही मराठा समाज मागासलेला आहे आणि म्हणून 10% आरक्षण देण्याकरता जे काही कारणं द्यायची होती, जस्टिस शुक्रे यांनी ती कारणं मागास आयोगाचा अहवाल सादर केला। तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला, नंतर विधिमंडळामध्ये कायदा झाला आणि महाराष्ट्रामध्ये आज मराठा समाजाला 10% आरक्षण लागू झालेलं आहे। हे जाहीरपणे या ठिकाणी मी सांगतो, कोणाला गैरसमजाचं कारण नाही। दुसरा विषय जो मुद्दाम सांगितलं पाहिजे, ज्यांच्याकडे जुनी कागदपत्र मिळाली, निजामकालीन असो, तहसीलची असो, आणि ज्याच्यामध्ये उल्लेख होता की तुमच्या नावासमोर कुणबी लिहिलेला आहे, तर ज्यांच्या नावासमोर कुणबी लिहिलेला आहे त्या सर्वांना सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत, त्यांना सुद्धा आरक्षणाचा फायदा आता मिळू लागलेला आहे। राहिला प्रश्न, जरांगे साहेब म्हणतात, जरांगे पाटील आमचे सहकारी म्हणतात की जे सगळे सोयरे आहेत त्यांना सुद्धा मिळालं पाहिजे। शिंदे साहेब म्हणले हरकत नाही, पण त्यांच्याबद्दल ज्यांना अर्ज करते अर्ज केले, अनेक लोकांनी आक्षेप त्याच्यामध्ये व्यक्त केले। आक्षेप व्यक्त केल्यानंतर त्याची सुनावणी आचारसंहिता संपल्यानंतर त्याची सुनावणी होणार आहे
आणि ती सुनावणी झाल्यानंतर त्याचा पुढचा निर्णय होणार आहे. तिन्ही विषय मार्गी लागले. चौथा विषय ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, ठीक आहे, कोणी आंदोलनं केली, कोणी धरणं केलं, ठीक आहे, त्याच्या बाबतीमध्ये जे छोटे मोठे विषय असतील त्याचा निश्चित निर्णय घेऊन बरेचसे आंदोलन त्या ठिकाणी केलेल्या लोकांचं गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत. आणि उर्वरित सुद्धा लोकांचे गुन्हे मागे घ्यायचे असतील तर जरांगे पाटलांना मी सांगितलं, ती जिम्मेदारी अशोक चव्हाण घेतो. तुमचे सगळे विषय राज्य सरकारकडे, मी तुमचा खासदार म्हणून तुमचा मी पाठपुरावा करेन, तुम्ही चिंता करू नका. आता मग विषय दुसरा काही नसेल तर मग गावागावामध्ये हा विषय घेऊन या निवडणुकीमध्ये जे काही सुरू आहे, मित्र हो, हे विनाकारण आहे असं आमचं मत आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आरक्षण मिळालं आहे आणि म्हणून हा प्रश्न मार्गी लावलेला आहे. सरकारच्या बरोबर आपण मदत करा. पुढे जे काही विषय राहिले असतील ते मागे आम्ही पुढे नेऊ आणि ते सुद्धा मार्गी 100% लावू, हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. मित्र, आज गडकरी साहेब आले असताना मुद्दाम काही गोष्टींचा उल्लेख मला करायचा आहे. देशभर जे एक क्रांतिकारी निर्णय घेणारा माणूस कोणी असेल राज्यदेश पातळीवर, ते म्हणजे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गडकरी साहेबांनी केलेलं काम एवढं उत्कृष्ट आहे, कोणी विसरू शकणार नाही. पेट्रोल मिश्री इथेनॉल, साखर कारखान्यांनी मळी निर्माण केली आणि त्या मळीमधून इथेनॉल निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर गडकरी साहेबांना पुढाकार घेतला, इथेनॉल निर्मित झाला आणि ते इथेनॉल आज सगळे ऑइल कंपनीज विकत घेत आहेत. आणि त्या इथेनॉलमुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये बराच शेतकऱ्यांना फायदा झाला. इथेनॉलचा पैसा येतोय आणि ज्या ज्या ठिकाणी कारखाने आहेत त्या कारखाना क्षेत्रामध्ये आज शेतकऱ्याला उसाला चांगला पैसा इथेनॉलमध्ये मिळू लागलेला आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. देशामध्ये प्रदूषण कमी झालं पाहिजे. देशामध्ये सर्वत्र दिल्लीसारख्या मोठ्या शहरामध्ये भयानक प्रदूषण आहे, वाहन संख्या वाढलेली आहे. आणि प्रदूषण रोखायचं असेल तर इलेक्ट्रिकल व्हेकल्स, विद्युत ज्या आपल्या गाड्या आहेत त्या इलेक्ट्रिकल व्हेकल असल्या पाहिजे. हा निर्णय कोणी घेतला? गडकरी साहेबांनी घेतला. म्हणून आज इलेक्ट्रिकल व्हेकल्स संपूर्ण देशामध्ये मिळू लागलेले आहेत. मित्रहो, हा एक क्रांतिकारी निर्णय आहे. जोरदार टाळ्यांनी गडकरी साहेबांचं अभिनंदन करा. या कामासाठी लहानसहान काम नाहीये. हा विषय छोटा नाहीये. हा विषय क्रांतिकारी निर्णय घेण्याची क्षमता असलेले रस्ते. आणि सगळ्यात महत्वाचं, आज तुषार राठोड आणि त्यांना मिळणाऱ्या टाळ्या, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तो गडकरी साहेबांचा आहे, की ज्यांनी आपल्या भागामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया NHAI, आणि मला सांगायला अभिमान आहे, राज्याचा PWD मिनिस्टर असताना सार्वजनिक बांधकाम खातं माझ्याकडे होतं. जे जे कामं राज्याची अडली होती, फॉरेस्टमुळे म्हणा, भूसंपादनामुळे म्हणा किंवा अन्य काय असतील, मला सुद्धा मदत कोणी केली असेल तर गडकरी साहेबांनी केली, हे आम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्यामुळे पायाभूत सुविधा या देशामध्ये खऱ्या अर्थाने जर मार्गी लावण्याचं काम कोणी केलं असेल, दूरदृष्टी आहे, विजन आहे, राजकीय इच्छाशक्ती आहे, आज महत्वाच्या पदावर आहेत, मी त्याला शुभेच्छा देतो. त्याच्यामुळे देशामध्ये एक क्रांती त्यांनी निर्माण केली आणि देशामध्ये मोदी साहेबांची जी दूरदृष्टी आहे, मोदी साहेबांच्या मनामध्ये जो विकसित भारताची कल्पना आहे, ती प्रत्यक्षात साकार करण्याचं काम कोणी करत असेल तर नितीन भाऊ करत आहे, यामध्ये तीळ मात्रही शंका नाही. आणि म्हणून आज मुखेडला राठोड साहेबांनी त्यांना मुद्दाम बोलवलं. आम्हा सर्वांची इच्छा होती की नितीनजी आले पाहिजेत. त्यांनी केलेलं काम बघतोय, पाहतोय आपण, नुसतं कागदावर नाहीये. रस्ते दिसतायत, CRF मध्ये झालेली कामं दिसतायत, नॅशनल हायवेची कामं दिसतायत. आणि एवढंच नव्हे तर पुढच्या 5 वर्षाची कामं सुद्धा तुषार राठोड बोलून गेला. तर बसले काय हे चाललं होतं मगाशी बसले होते. म्हणजे आज सुद्धा तुषार राठोड यांना सोडलेलं नाही. गडकरी साहेबांना सांगत, साहेब, आगामी काळामध्ये मुखेड तालुक्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये प्रतापराव सुद्धा सांगत होते ही पुढची कामं पुढच्या 5 वर्षामध्ये एक जबरदस्त ताकद त्यातून निर्माण करण्याचं काम आपण करायचंय. आणि म्हणून आज आपल्याला मित्रहो, हे सगळे विषय गडकरी साहेबांना कानावर घालायचं काम आज या दोन्ही नेत्यांनी केलेलं आहे. मित्रहो, नरेंद्र मोदी साहेब काल नांदेडला येऊन गेले. प्रचंड विराट सभा झाली आणि या विराट सभेमध्ये मला सांगायला अभिमान आहे की त्यांनी शंकरराव चव्हाण साहेबांचा उल्लेख कालच्या त्यांच्या भाषणामध्ये केला. हा फार मोठा मान आहे. शंकरराव चव्हाण साहेबांना नांदेडची जनता आजही विसरलेली नाही, याची आम्हाला जाणीव आहे. आज जे काही दिसतंय, मागचा पाया रचायचं काम जर शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं आणि
त्याला साथ द्यायचं काम किशन मक्काजी राठोड यांनी केलं, त्याला साथ देण्याचं काम गोविंदराव राठोड यांनी केलं. ही सगळी मागची पार्श्वभूमी आम्हाला विसरता येणार नाही. आणि घाटे साहेबांचे, आमचे घाटे साहेबांचे वडील त्यावेळेस या ठिकाणी होते. ही सगळी मंडळी या भागामध्ये त्या काळचे मातब्बर मंडळी होती आणि त्या मंडळींनी सुद्धा ही नवीन पिढीला पुढे केलं आणि काम करण्याकरता तुषार राठोड उत्कृष्ट काम या परिसरामध्ये करत आहेत मित्र. आणि म्हणून मला सांगायचं आहे, ज्या वेळेस एक दूरदृष्टी करणं पाहणारं नेतृत्व मिळतं, आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. आम्ही काय पाहतोय? विकसित भारत पाहतोय. आम्ही काय पाहतोय? पुढच्या 5 वर्षामध्ये गडकरी साहेबांनी उतरल्यास विचारलं या भागामध्ये कारखानदारीचं काय, या भागात रोजगाराचं काय. तुषारनी सांगितलं, साहेब इथला बहुतांश माणूस हा मजूर आहे, त्याला बाहेर ठिकाणी या ठिकाणी स्थलांतर व्हावं लागतं, उत्पन्नाची साधनं निर्माण करण्याची गरज आहे. इतका बारकाईने गडकरी साहेबांनी उल्लेख केला. तेवढीच माहिती तुषारने सुद्धा आपल्या वक्तव्यात त्याला सांगितलं. त्यामुळे उद्देश एवढाच आहे, आगामी काळामध्ये अविकसित भाग जो देशातला आहे, महाराष्ट्रातला आहे, नांदेड मधला आहे, तो आम्ही सर्वजण मिळून विकसित केल्याशिवाय राहणार नाही. हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं आहे. मुखेड तालुक्याला अधिकचा न्याय, मुखेड तालुक्याला अधिकचा रोजगार, मुखेड तालुक्याला अधिकचं काम हे आगामी काळामध्ये करायचं आहे मित्र हो. आणि हे काम देशामध्ये सत्ता कोणाची राहणार आहे तर मोदी साहेबांचीच राहणार आहे. आणि महाराष्ट्रात सुद्धा आपली सत्ता आणि मित्रपक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता आपण आणणार आहोत. सत्तेच्या माध्यमातून आगामी पुढची 5 वर्षाचा कालावधी आहे आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यामुळे लहानसहान मतभेदामध्ये जाऊ नका. गावात ग्रामपंचायतीची भांडणं आहेत, सोसायटीची भांडणं आहेत, अमुक आहे तमुक आहे, कुठेतरी वाद सामाजिक निर्माण केला जातो. मित्र मला सांगायचं आहे, हे इलेक्शन ग्रामपंचायतीचं जिल्हा परिषदेचं इलेक्शन नाही आहे, हे नगरपालिकेचं इलेक्शन नाही आहे. देशाचा कारभार कोणाच्या हातात सोपवायचा आहे त्याच्यासाठी हे निवडणूक आहे. आणि देशाचा कारभार 10 वर्षामध्ये यशस्वी पंतप्रधान म्हणून ज्यांची ख्याती आहे, नवीन कोणाच्या हातात देऊन उपयोग नाही मित्र. ग्रामपंचायतीमध्ये जर बहुमत मिळालं नाही तर ग्रामपंचायत चालत नाही. आणि म्हणून अब की बार 400 पार हा जो नारा दिलेला आहे त्या 400 पारच्या माध्यमातून आपला खासदार प्रतापराव त्या 400 मध्ये एक असला पाहिजे आणि मोदी साहेबांना ताकद देणारा आपला खासदार राहायला पाहिजे. ही आम्हा सर्वांची भूमिका आहे मित्र हो. आणि म्हणून आज ट्रिपल इंजिन, पण आम्ही बावनकुळे साहेबांना ट्रिपल इंजिन पडतो, ट्रिपल इंजिन नाही. ट्रिपल इंजिन मध्ये नांदेडच्या 6 मतदारसंघातले डब्बे भरून या जनतेला न्याय आम्ही देणार आहोत. लक्षात ठेवा, इंजिन बरोबर डब्बे सुद्धा महत्वाचे आहेत आणि या डब्यामध्ये आम्ही सर्व मिळून काम करणार आहोत. आम्हाला जनतेला न्याय द्यायचा आहे, जनतेला ताकद द्यायचं आहे आणि हे जनतेचं सरकार असणार आहे. आणि म्हणून मोदी साहेबांचं लोकाभिमुख नेतृत्व या ठिकाणी आज आपल्या समोर आहे. जी मंडळी भाजपला मतदान देणं ते आहेच, पण माझ्याबरोबर काँग्रेसमधून जी मंडळी भाजपमध्ये आलेली आहेत त्यांना सुद्धा मी जरूर सांगेन, आता आपली निशाणी काय? कमळ आहे. कमळाशिवाय दुसरा विचार नाही. कमळावर आपण बटन दाबा आणि प्रतापरावांना निवडून द्या. हे अशोक चव्हाण सांगतोय, लक्षात ठेवा. प्रतापरावांसाठी मतदान करा हे मी सांगतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.